नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये डिश अँड डेस्टिनेशन्स। आज आपण फिरूयात राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रजमध्ये। मित्रांनो, आता गणपतीचे दिवस चालू आहे तर सगळेजण गणपती बघायला जातात, पण आज आपण जाऊयात राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये। आपण इथून एंट्री करूयात। सगळ्यात आधी आम्ही तिकीट्स काढल्या, त्यानंतर इथे तिकीट्सची चेकिंग झाल्यानंतर आपण आतमध्ये गेलोय। आतमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बघायला मिळतो इथे फाउंटेन्स। तिथून आपण सामोर जाऊयात स्नेक पार्कला। आपण बघू शकता वातावरण किती मस्त होतं, किती सुंदर आणि असं छान असं वातावरण होतं। आणि त्या वातावरणामध्ये या प्राणी संग्रहालयात फिरण्याची जी मजा आहे ती खरोखरच उत्तम होती। इथे आपण बघू शकता साप, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स आपल्याला बघायला मिळेल। हे बघा, लहान लहान साप तुम्हाला दिसते आहे। इथे पण बघा कासव दिसतो आहे। आणि अजून आपण सामोर जाऊयात, तिथे अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्नेक्स पाहायला मिळेल। इथे तुम्ही फोटो वगैरे क्लिक करू शकता। लहान मुलांसाठी एकदम असं खेळण्यासारखं असं ठिकाण हे आहे। लहान मुलांना खूप छान वाटेल मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे त्यांना आणणार तर। इथे तुम्ही बघू शकता अजून वेगवेगळ्या प्रकारे पोस्टर्स लावलेले आहे आणि काचांमध्ये इथे साप ठेवलेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता साप। हा रसल वायपर आहे दोस्तो। हा खूपच विषारी साप आहे। हा, या सापाला म्हणतात हरणटोळ। हा पण एक विषारी साप आहे। त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता हा हिरवा साप असतो। आणि इथे आहे क्रोकोडाईल। हा खूप मोठा क्रोकोडाईल आहे दोस्तो। ते पण एक साप आहे, पण ऍक्च्युअली कॅमेरामध्ये तो कॅप्चर झालेला नाही। हे बघा, झालेला आहे, सॉरी। त्यानंतर आपण सामोर जाऊयात। हा जो अजगर आहे हा बघा कसा फिरतो आहे। मित्रांनो, हे होतं सर्प उद्यान। आता अजून आपण सामोर जाऊयात। मित्रांनो, या ज्या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे आधी जे होतं पेशवे पार्क असं होतं। त्यानंतर 1954 साली याचं नाव पेशवे पार्क असं होतं। त्यानंतर 1999ला याचं नाव स्नेक पार्क म्हणून ठेवण्यात आलं होतं। आणि त्यानंतर मग याचं नाव चेंज करून राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्र असं करण्यात आलं। आता तुम्ही बघू शकता इथे
एक हे बघा अस्वल आहे, एकदम जवळून आपल्याला बघायला मिळत आहे अस्वल. 2 अस्वल तिथे तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. इथे तुम्हाला अजून वेगवेगळे प्राणी पाहायला मिळेल. हे जे काळवीट आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा बघा दोस्तो, हा जो दिसत आहे तो बेंगॉल टायगर आहे. हा बेंगॉलचा जो आहे राष्ट्रीय प्राणी आहे दोस्तो. याची जी लांबी आहे 210 ते 310 सेंटीमीटर असते आणि वजन जे आहे 325 किलो पर्यंत असतं. तुम्ही बघू शकता किती भयानक हा दिसतो आहे. खरोखरच हा जो वाघ आहे पाहण्यासारखा आहे. हे बघा, हा खरोखरच तुम्हाला प्राणी संग्रहालयामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही एकदा जरूर त्या प्राणी संग्रहालयाला भेट द्या. हे बघा, बेंगॉल टायगरची जी डरकाळी आहे मित्रांनो, ते 3 किलोमीटर पर्यंत आपल्याला ऐकू येतात. त्यानंतर आहे व्हाईट बेंगॉल टायगर. हा पण तिथे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. हे बघा, त्यानंतर आम्ही अजून सामोर जातो आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला हत्ती पाहायला मिळेल मित्रांनो. त्यानंतर हत्तीनंतर समोर तुम्हाला सिंह, जंगलाचा राजा सिंह हा सुद्धा पाहायला मिळेल. हे बघा, हा आहे जंगलाचा राजा सिंह. हे बघा मित्रांनो, या उद्यानाचं मुख्य उद्दिष्ट हे प्राण्यांच्या संवर्धनासोबतच लोकांना वन्यजीव आणि सर्पसृष्टीबद्दल शिक्षण करणे हे आहे. त्यामुळे समाजात जनजागृती निर्माण होते. इथे विविध प्रकारचे प्राणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या दोघांची जी फाईटची पाहायला मिळाली आम्हाला, ते खरंच दर्शनीय होती मित्रांनो. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत या ठिकाणाला भेट देऊ शकता 1 डे टूर साठी. अतिशय उत्तम असं प्लेस आहे. यांची फाईट काही अजून संपलेली नाहीये. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मग मित्रांनो, कशी वाटली आमची 1 डे टूर टू राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज. तुम्ही तुमची प्रतिक्रिया जी आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करायला विसरू नका. आणि नेक्स्ट टूर आम्ही कुठे जायला पाहिजे हे कमेंट्समध्ये आवर्जून सांगा.